सो हे गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग करते आज, कारण की कामामध्ये नुसतं बिझी होतं, नुसतं काम घर काम घर काम घर एवढंच माझं चालू होतं. सो माझे 2-3 दिवसासाठी सुट्ट्या होत्या, मी लीववर आहे. त्याकरता मग म्हणलं आज काहीतरी नवीन असं वेगळाच ब्लॉग बनवूयात म्हणून. आणि भूकही खूप लागली होती. सो म्हणलं काहीतरी असं मस्त चटपटे खायला बनवूया. नॉट चटपटे, येस, बट टेस्टी क्रेविंग. सो आज मी बनवणार आहे गार्लिक ब्रेड पफ्स. सो तुम्ही बघा कसे बनतायत कसे नाही, तुम्हाला कसं वाटतंय, व्हिडिओ बघून तुम्हाला क्रेविंग्स येत आहेत का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. येस, सो लेट्स स्टार्ट विथ अ ब्लॉग. आणि आपण बनवायला घेऊयात आता गार्लिक पफ्स लवकरच. सो बेल वाजलेली आहे आणि मी जे मागवलेलं होतं सामान ब्लँकेटवरतून, सो थोडंफार सामान नव्हतं घरामध्ये, त्याकरता मी मागवलं होतं ब्लँकेटवरनं. सो गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी मला लागत होतं चीज. सो मी चीज क्यूब्स आणि मॉझरेला चीज मागवलं होतं. आणि हे माझ्याकडं सिझनिंग आणि ऑरेगॅनो चिली फ्लेक्स संपलं होतं का ते मागवलं होतं मी. आता तर लसूण घेतलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. असं जास्त क्वांटिटीमध्ये लसूण घेतलेलं आहे. सो आता आपण ह्याला मस्त पॅनमध्ये फ्राय करून घेऊयात. मस्त त्याला थोडंसं शिजून घेऊया, थोडंसं तेल टाकून ब्राऊन करून घेऊया. आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये जे लागणारे साहित्य आहे ते सगळं टाकून आपण मस्त चीज पफ्स बनवूया. सो लेट्स गो. आता हा पॅन आपण मस्त असं गरम होऊन द्यायचा आणि त्याच्यावरती तेल मस्त कडक झाल्याच्यानंतर आपण हा सगळा लसूण जो आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आता तेल टाकलेलं आहे मी, मस्त तेल असं गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सगळं लसूण टाकून घेऊयात. आणि हा लसूण थोडासा असा ब्राउनिश होऊसपर्यंत आपल्याला मस्त फ्राय करायचं तेलामध्ये. आणि ह्याच पॅनमध्ये आपल्याला आपले जे पफ्स आहेत ते पफ्स आपल्याला ह्याच्यात फ्राय करायचे आहेत, मीन्स स्टीम द्यायची आहे. आणि विदाउट ओव्हन करणार आहोत आपण, बिकॉज आपल्याकडे ओव्हन नाही आहे त्याकरता. ओके, सो लेट्स सी नाव कसं होतं. सो बघू शकता तुम्ही आपल्या मस्त गार्लिकला असा ऑरेंज ब्राऊन कलर आलेला आहे. अजून थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं आहे आणि मग आपण काढून घेऊयात त्याला आणि स्मॅश करूयात. तुम्ही बघू शकता गाईज, ब्राऊन झालेला आहे आपला गार्लिक. आपण आता हे गार्लिक काढून घेऊयात एका बाउलमध्ये. सो आपण आता हे गार्लिक मस्त ग्राइंडरमध्ये टाकून घेऊयात. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बटर ॲड करणार आहोत. अमूल बटर. अमूल बटर ॲड केल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ऑरेगानो सीझनिंग, ह्याला सीझनिंग म्हणतात, पिझ्झा सीझनिंग. आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत चिली फ्लेक्स. हे सगळं टाकल्याच्या नंतर आपण ह्याला मस्त असं ग्राइंड करून घेणार आहोत. सो हे ग्राइंड करून घेतलं आहे मी सगळं मिक्सरमध्ये. सो ही अशी पेस्ट झालेली आहे ह्याच्यामध्ये. ह्याच्यात आपण अजून बटर ॲड करणार आहोत. मी थोडंच बटर ॲड केलं तर बिकॉज हे पूर्ण असं वेस्टेज जातं बटर मिक्सरला हे असं लागून. तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी झाली याची. आता ह्याच्यामध्ये आपण अजून बटर ॲड करणार आहोत. ह्याला मस्त आपण असं स्क्वीज करून घेणार आहोत, पूर्ण बटर स्मॅश करून घ्यायचं. आता मी हा तवा थोडा गरम व्हायला ठेवते हीटसाठी, कारण की आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते बन्स ठेवायचे. त्याच्यानंतर मी घेतलेला आहे पाव. आपण हे पावाला आपण मधून कट करून घेऊयात. सो हा पाव आता आपण मस्त कट करून घेतलेला आहे. आणि ही जी आपण गार्लिकची जी ग्रेव्ही बनवली होती आपण मस्त याच्यात टाकायची आहे.
गार्लिक जे आहे ते मोस्टली तर स्मॅश करून घेतात, बट स्मॅश केल्याच्या नंतर तो जो गार्लिक आहे तो दाताखाली येतो, त्याकरता मग मी ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेतलं. आपल्याला हे पूर्ण असं पावाला मस्त लावून घ्यायचं आहे. हे लावून झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मोझरेला चीज. असं चीज टाकायचं आहे, म्हणजे करून ते चीजही होईल पूर्ण. चीज टाकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जे टाकायचं आहे ते आहे चिली फ्लेक्स आणि सीझनिंग. आपण ह्याच्यावरती कट केलेले पाव लावून घेतलेले आहेत. ह्याच्यावरती आपल्याला थोडीशी ती गार्लिकची कन्सिस्टन्सी छोटंसं मीन्स थोडंसं लावायचं फक्त फॉर अँड टेस्ट. हे झाल्याच्या नंतर आपल्याला चीज ह्याच्यावरती टाकायचं आहे. आपण जो पॅन गरम करायला ठेवलेला त्याच्यावरती आपल्याला हा पाव ठेवायचा. त्याच्यावर थोडंसं खाली आपल्याला ऑइल टाकायचं आहे. गॅस स्लो करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस स्लो करून. तो गाईस तुम्ही बघू शकता मस्त आपले असे पाव रेडी झालेले आहेत. पफ्स. सो आपले पफ्स तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता मस्त. आता आपण ह्याचा रिएक्शन व्हिडिओ बघू, ह्यांना कसं आवडतं. सो गाईज आता आपण रिएक्शन व्हिडिओ बघणार आहोत. कशी आहे रिएक्शन, कसा आवडतो पफ. यू आर एक्साइटेड? येस. Nice. सो पफ्स वगैरे सगळे खाऊन पिऊन झाल्याच्या नंतर आम्ही निघालो वाशीला. मला काहीचं सामान घ्यायचं होतं ऑफिसचं, त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो वाशीला सामान घेण्याकरता. सो आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा एकदा भेटूया नवीन व्लॉगसोबत. थँक्यू.